नका घेऊ डोक्याला ताप, चला करूयात वरण भात। तर आपण एक सिरीज सुरू केली आणि त्याचा आजचा हा दुसरा एपिसोड आहे। आता ही सिरीज सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे जे नवशिके आहेत, नव्याने स्वयंपाक शिकतायत, ज्यांची नुकतीच लग्न झालेली आहेत आणि मग स्वयंपाकाची जबाबदारी असते आणि मग समजत नाही काय करावं आणि खूप गोंधळ उडतो, तर अजिबात टेन्शन घेऊ नका। पटकन आपल्या स्नेहात रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। कारण पीठ मळण्यापासून म्हणजे पीठ कसं मळायचं त्यापासून मऊ लुसलुशीत अशी चपाती कशी बनवायची यावर आपण आपला पहिल्या एपिसोड मध्ये आपण बघितलेलं आहे। आणि आज आपण वरण भाताचा कुकर कसा लावायचा, वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत आता। आणि हो, चपातीचा व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेय, जर नसेल बघितला तर नक्की बघा। तर आज आपण वरण भाताचा कुकर कसा लावायचा ते बघूयात। इथं 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ निवडून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ सुद्धा निवडून घेतलेली आहे। तर आता ही डाळ आणि तांदूळ धुवून घेऊयात। त्यासाठी तांदळामध्ये पाणी घालूयात आणि हा तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे। तर आता ही डाळ सुद्धा आपण पाण्याने धुवून घेऊयात। त्यासाठी त्यामध्ये पाणी घालूयात आणि 2 ते 3 वेळा पाण्याने ही डाळ व्यवस्थित अशी धुवून घेऊयात। आता तुम्ही बघू शकाल इथं आपण डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालूयात। तर आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी 2 वाट्या पाणी घालूयात आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी 1 वाटी पाणी घालूयात। आता तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। आता इथे एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये एक ताटली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, साधारण 1 ग्लास। आता डाळीचा डब्बा ठेवूयात आधी, त्यानंतर हा दुसरा डब्बा ठेवूयात आणि आता हा कुकर गॅसवर ठेवूयात। कुकर गॅसवर ठेवला की आता कुकरचं झाकण लावूयात आणि आता मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडायचा। थोड्या वेळानंतर आपला कुकर जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे। तर आता आपण हा कुकर उघडूयात। तर एकदम मस्त असा आपला भात इथं बनवून तयार आहे। तर आधी भाताचा डब्बा काढून घेऊयात। आता डाळीचा डब्बा बाहेर काढूयात आपण। डाळ सुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता तुम्ही बघू शकाल कुकरमध्ये अजिबात डाळ किंवा तांदूळ उतू गेलेलं नाहीये, अजिबात डाळ किंवा तांदूळ सांडलेला नाहीये। तर इथं आपला भात तयार आहे, डाळ शिजवून झालेली आहे। तर आता भातावर झाकण ठेवूयात आणि भात बाजूला ठेवूयात आणि ही जी डाळ आहे ती एका चमच्याने थोडीशी ह्याला घोटून घेऊयात, कारण आपल्याला आता वरण करायला घ्यायचंय। डाळ अशी चमच्याने घोटून घेतली की आता आपण वरण करायला घेऊयात। वरण बनवण्यासाठी इथं गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूयात 2 चमचे साजूक तूप। आता तुम्हाला जर तूप नसेल वापरायचं तर तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता। आता हे तूप गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे मग फोडणी खमंग बसते आणि पदार्थ छान रुचकर होतो। आता यामध्ये मोहरी तडतडली
की अर्धा चमचा जिरं घालूयात. जिरं व्यवस्थित फुललं की कढीपत्त्याची पानं घालूयात. त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते घालूयात. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात. आणि आता ही लसूण आणि मिरची व्यवस्थित अशी परतून घेऊयात. लसूण आणि मिरची व्यवस्थित अशी परतून घेतली की आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात. आता हा टोमॅटो शिजेपर्यंत साधारण एक 4 ते 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊयात. टोमॅटो शिजेपर्यंत साधारण एक 4 ते 5 मिनिटं आपण हा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालूयात. आणि ह्याला हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हळद घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली तूर डाळ घालूयात. आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. डाळ चांगली अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता यामध्ये पाणी घालूयात. तर तुम्हाला वरण किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं. तर आपण ज्या डब्यामध्ये डाळ शिजवली होती त्याच डब्यामध्ये मी पाणी घातले आणि ते पाणी आता आपण ह्या डाळीवर घालूयात. तुम्हाला वरण किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर चमच्याने एकदा मिक्स करून घेऊयात. पाणी घातल्यानंतर चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. मीठ घालून हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल. आता वरण उकळून घेऊयात. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपलं वरण जे आहे ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे. आता एकदा चमच्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घातल्यानंतर चमच्याने एकदा असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करूयात. तर एकदम मस्त असं आपलं वरण इथं बनवून तयार झालेलं आहे. तर आता भातासोबत सर्व करूयात. वरण भात तयार आहे. आता बऱ्याच जणांची तक्रार असते की तूर डाळीने पित्त होतं. जर तसं असेल तर तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरू शकता. सेम याच पद्धतीने वरण करा. अतिशय अप्रतिम असं लागतं. तर चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.